सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणेश पेठ येथे एक बिल्डिंगच्या पायरीवर दुपारपासून एक अनोळखी तरुण बसला होता। तो बराच वेळ तिथेच होता अशी घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती आहे। परंतु ज्या पायरीवरती तो बसला होता त्याच पायरीवरती हा तरुण मुंडके खाली घालून तसाच बसून होता। मात्र येणार जाणारे नागरिक फक्त पाहत होते। तेथील काही नागरिकांनी या तरुणाची काहीच हालचाल दिसून येईना, त्यामुळे सदर नागरिकांनी दूरध्वनीवरून विटा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली। यावेळी विटा पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर त्या तरुण युवकास हात लावून पाहिलं, मात्र त्याचा त्या पायरीवरतीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं। ही घटना सायंकाळी 5:30च्या दरम्यान घडली। सदर विटा पोलिसांनी आजूबाजूला त्या व्यक्तीचा फोटो काढून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काही भागामध्ये विटा पोलीस जाऊन सुद्धा आले, परंतु कोणीच या व्यक्तीला ओळखत नसल्याचं सांगत होतं। शेवटी मोबाईलवर काही ग्रुपवर हा फोटो सोडण्यात आला। यावेळी सदर या व्यक्तीची ओळख पटली आहे। यावेळी हा व्यक्ती मूळचा कर्नाटक विजापूर येथील मुकेश बसप्पा पारसट्टे, वय वर्ष 35, सध्या राहणार येवलेवाडी असं नाव असल्याचं समजलं। हा तरुण व्यक्ती कडगाव तालुक्यातील येवलेवाडी येथे याचा कुटुंब असल्याचं समजतं। त्यानंतर विटा पोलिसांनी येवलेवाडी येथे मुकेश यांचे मेहुणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना विटा येथे तातडीने येण्यास सांगितलं। यावेळी सदर मेहुणे यांनी त्या व्यक्तीचा फोटो बघितल्यानंतर आमचाच नातेवाईक असल्याचं त्यांनी सांगितलं। विटा पोलिसांनी सदर तातडीने या तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन हा मृतदेह विटा शहरातील सांगली रोड ग्रामीण रुग्णालयात पीएमसाठी हलवण्यात आला। या घटनास्थळी संबंधित पोलीस अधिकारी यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे। सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून याचा मृत्यू कसा झाला हे मात्र समजू शकलेले नाही। रात्री उशिरा सदर या घटनेचा विटा पोलीस पंचनामा करत होते।